लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला डायरेक्ट तारीख आलेली आहे। 100% बातमी खरी आहे। लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगत असतो त्याचं डायरेक्ट पुराव्यासहित दाखवणार आहे। आपल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात। डायरेक्ट तुम्हाला मोठी बातमी समोर आली आहे। 8वा हप्ता कधी वाटप होणार आहे सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहे। पुराव्या देखील तुम्हाला मी दाखवणार आहे। बघा, मी ज्या गोष्टी सांगत असतो त्या गोष्टी सत्य होतात, हे तुम्हाला आता अनुभव आलेला आहे। लाडक्या ताईंनो 100% वाटपाला या ठिकाणी तुम्हाला सुरुवात होणार आहे। डायरेक्ट मंत्री साहेब, डायरेक्ट उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणले तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐकायचे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आता कोणत्या न्यूजपेपरवर थांबू नका, कोणत्या टीव्हीवर बघू नका, डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत। डायरेक्ट 8वा हप्ता कधी भेटणार आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत। लाडक्या ताईंनो काळजी करू नका, त्याच्यामुळे अगोदर व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटणार। आता व्हिडिओ सुरू करत आहे, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजी करू नका। बघा, 8वा टप्पा तुमच्या समोर तारीख आता आलेली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आम्हाला आहे, कारण मी देखील आजही शेतीवाडी करतो, जरी मी राजकीय जीवनामध्ये असतो। सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे 8वा टप्पा। 8व्या टप्प्याबद्दल डायरेक्ट तारीख सांगितलेली आहे, डायरेक्ट बजेट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी सही करून आलेलो आहे। काही ना काही मदत व्हावी, त्या सक्षम व्हाव्या, त्यांच्याकरता महिला बचत गट, त्यांच्याकरता वेगवेगळ्या बाबी आपण काढल्या, त्याकरता आपण कार्यक्रम घेत असतो। त्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ वस्तू 8वा टप्पा बाजारपेठ मिळावी, त्या जिल्ह्याची बाजारपेठ मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतो। महिला बाल विकास ते खाता आमच्या मुलगी आदिती तटकरेकडे आहे, तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्याच्यातून लाडकी बहीण योजना आली, किती आमच्यावर टीका केली। आज देखील हेच मीडियावर सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार। अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनात मी पावलं उचलतोय। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्या, मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणीला पैसे मिळणार, फेब्रुवारीचे पैसे मिळणार। आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत। डायरेक्ट त्यांनी सांगितलेले जवळजवळ 3,600 कोटी रुपयाच्या चेकवर मी सही करूनच काल आलेलो आहे। म्हणजे कालच तुमच्या या ठिकाणी डीबीटी अकाउंटला पुढे पैसे पाठवलेले आहेत, बँकेच्या अकाउंटला पुढे पाठवलेले आहेत पैसे। त्यांनी डायरेक्ट सांगितले आम्ही शब्दाचे पक्के आहोत। लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या 8 दिवसामध्ये भेटणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं होतं 22 तारखेपासून पैसे येणार म्हणजे येणार। आज आहे शनिवार, आज आहे 15 फेब्रुवारी। 15 फेब्रुवारीच्या 8 दिवस नंतर म्हणजे बरोबर 22 फेब्रुवारीला तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार म्हणजे होणार। लाडक्या ताईंनो बघा, ज्या गोष्टी आपण सांगत असतो त्या एकदम सत्य असतात। सगळ्यात अगोदर युट्यूबवर, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणीबद्दल माहिती सांगितली जाते, खरी माहिती असते आणि उपयुक्त माहिती असते। त्याच्यामुळे लाडक्या ताई कोणी जर नवीन आले असतील सबस्क्राईब करून ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं चॅनल आहे युट्यूबचं, हे महत्त्वाचं चॅनल आहे तुमच्यासाठी, त्याच्यामुळे सर्वांनी हे चॅनल जॉईन करून ठेवायचंय। तुम्हाला आता बघा सगळ्या गोष्टी परत एकदा क्लिअर ऐका, म्हणजे ज्या ताईंना उशिरा जॉईन झाली असतील, उशिरा व्हिडिओ बघायला सुरू केला असेल, त्यांच्यासाठी परत सांगतो। लाडक्या ताईंनो, अजितदादा पवार अर्थमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी डायरेक्ट तुम्हाला पैसे जे तुमच्या अकाउंटला येत असतात त्याच्यासाठी सही करावी लागते। त्या महिन्याची म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे 3600 कोटी रुपयाच्या चेकवर त्यांनी सही करून आलेले आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत। येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतील त्यांनी सांगितलंय। परत एकदा त्यांच्या तोंडातून ऐकूया आपण, चला। मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या
करण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतोय। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात, मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणीला पैसे मिळणार, 8 दिवसामध्ये बहिणीला पैसे मिळणार आहेत, अजितदादा पवार यांनी डायरेक्ट सांगितले। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्या गोष्टी मी तुम्हाला असतात त्याच सांगत असतो, खऱ्या असणाऱ्या गोष्टीच आपल्या या चॅनलवर सांगितल्या जातात। सगळ्यात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला आता आनंद झालाय का? कारण की मी तुम्हाला सांगत होतो, ओरडू सांगत होतो की लाडक्या ताईंनो काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, टेन्शन घेऊ नका, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। या 22 तारखेपासून पैसे येणार म्हणजे येणार। महाराष्ट्रामध्ये मी एकमेव असा होतो की ठामपणे सांगत होतो 22 तारखेपासून तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। बघा लाडक्या ताईंनो, आता आनंद झालाय का? डायरेक्ट अर्थमंत्री या ठिकाणी तुम्हाला आज बोललेले आहेत। ह्या गोष्टी मी तुम्हाला आठवड्याच्या अगोदरच सांगितल्या होत्या, लक्षात घ्या। तुम्ही व्हिडिओ जाऊन आपले अगोदरचे बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं। बरेच जण म्हणत होते की आता बाबा तपासणी सुरू झाली आहे, आता येणार नाहीत पैसे, तपासणी झाल्यानंतर बघूया, मोठी तपासणी असणार आहे, इकडे ते स्क्रुटिनी लागली आहे, 4 चाकीचं असं होईल तसं होईल, पैसे पुन्हा येतील, नाही येणार, अशा सगळ्या गोष्टी सगळेजण सांगत होते। पण मी एकटा तुम्हाला धीर देत होतो, तुम्हाला सांगत होतो, खंबीरपणे शब्द सांगत होतो की लाडक्या ताईंनो काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। आता तुम्हाला विश्वास पटलाय का? लाडक्या ताईंनो, ह्या लाडक्या दादावर विश्वास पटला आहे का? गोड बातमी तुम्हाला एक सांगितलेली आहे, ती म्हणजे 100% तुम्हाला 8वा हप्ता या 8 दिवसामध्ये यायला सुरुवात होईल। त्याच्यानंतर दुसरी अजून आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे गॅस योजनेचे पैसे देखील वाटपाला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ताईंना मागच्या आठवड्यात पण पैसे भेटलेत, बऱ्याच ताईंना 3 दिवसात पण पैसे भेटलेत, बऱ्याच ताईंना आज उद्या पण पैसे भेटून जातील। तर कोणत्या ताईंना गॅस योजनेचे एक या ठिकाणी आता पहिला गॅसचे पैसे भेटलेत म्हणजे 820-30 रुपयापर्यंत भेटायला सुरुवात झाली। तर कोणत्या ताईला गॅस योजनेचे, अन्नपूर्णा योजनेचे पैसे भेटलेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर भेटले नसतील तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि गॅसचं कनेक्शन तुमच्या नावावर आहे का नाही ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर आणि तरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। लाडक्या ताईंनो बघा, एक लक्षात घ्या, 8वा हप्ता तुम्हाला येणार आहे। 6वा 7वा हप्ता कोणत्या ताईला आला नसेल, तुमच्या शेजारी पाजारी कुणाला आला नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 6वा 7वा टप्पा कुणाला आला नव्हता त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि तुम्हाला आतापर्यंत 7 हप्ते आलेत का? काळजी करू नका, या ठिकाणी पुढचा जो हप्ता असणार आहे 8वा हप्ता तुमच्या अकाउंटला 100% येणार म्हणजे येणार। सगळ्यांना आनंद झालाय का? एकदा पट सांगायचंय। लाडक्या ताईंनो, ह्या लाडक्या दादाला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, सर्वांना आनंद झालाय का? सगळ्या बातम्या तुम्हाला जे सांगत असतो खऱ्या बातम्या असतात, त्याच्यामुळे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करायचंय। लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचं चॅनल आहे, सगळ्यांनी जॉईन करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।